नमस्कार मंडळी. मी राजेश सदाशिव चितळे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी या निसर्गासाठी, पर्यावरणासाठी आपलं योगदान जरूर द्यायला हवं. म्हणून एक छोटासा उपक्रम मी आपल्या शेताजवळ राबवला. तुम्हाला दाखवतो. हे बघा. नैसर्गिक पाणीसाठे पुन्हा पुनर्जीवित करायला हवेत. ज्या ज्या ठिकाणी असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत तिथे स्वच्छता अभियान करून किंवा खुदाई करून तिथला गाळ माती काढून ते पाणीसाठे पुन्हा पुनर्जीवित करायला हवेत. आजकाल पाण्याची समस्या दिवसेंदिवस किती भीषण होत चाललेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी इथे असलेला नैसर्गिक पाण्याचा स्रोत म्हणजे ही बावडी किंवा छोटी विहीर म्हणा, हे पुनर्जीवित करण्यासाठी स्वखर्चाने पोकलेन लावून याची स्वच्छता करून घेतली. आणि इकडे बघू शकता केवढा तरी गाळ आणि माती सगळ्या बाजूनी काढून पुन्हा आता इथे पाणी जमा झालेलं आहे. हे आपण बघू शकता. साधारण 4 ते 5 फूट खोल खड्डा करून तिथला सगळा माती आणि गाळ काढून घेतला गेला आहे. बाजूला इकडे कातळ लागल्या कारणाने अजून खोदकाम करता आलेलं नाही आहे. तर आपण बघू शकता आता हा पाणीसाठा पावसाळ्यानंतर जेव्हा ही विहीर किंवा बावडी तुडुंब भरेल त्यानंतर साधारण एप्रिलपर्यंत अगदी व्यवस्थित या विहिरीचं पाणी सगळ्यांना पुरू शकेल. यामध्ये नंतर आपण पंप टाकणार आणि मग पंप टाकून याचं पाणी गावकरी म्हणा किंवा आजूबाजूचे शेतकरी किंवा गुराढोरांसाठी पाणी प्यायला लागतं, त्यासाठी आपण सगळेजण याचा वापर करू शकतो. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे की आपणही आपल्या भागात, आपल्या शेतावर जिथे कुठे नैसर्गिक पाणीसाठे असतील तिथे स्वच्छता अभियान राबवा आणि हे पाणीसाठे पुन्हा पुनर्जीवित करा. धन्यवाद.